एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यामध्ये 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोलनाक्याला मनसेने विरोध केलाय। काहीही झाल्यास हा टोलनाका उभारू देणार नाही, अविनाश जाधव यांनी हा इशारा दिलाय। मुंबई नाशिक हायवेवरती खारेगावात टोलनाक्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र हा टोलनाका उभारूच देणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतलेली आहे। ऑलरेडी 3 टोल नाके नाशिक रोडला आहेत, त्यामुळे चौथा नवीन टोल आम्ही येऊ देणार नाही। काय व्हायचंय ते होऊ द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही यापुढे हे टोल खपवून घेणार नाही, एवढं नक्की। मात्र काम सुरू झालेलं आहे, त्यांनी आता सुचवाच केलेलं पाहिलं की निविदा देखील प्रक्रिया सुरू करणार आहेत। टोल नाके उभारण्याचं काम पूर्णतः प्रक्रिया सुरू झालेली आहे। माझं मत आहे त्यांना जे करायचं ते करू द्या, आम्हाला जे करायचं ते करीन। मी संपूर्ण ठाणेकरांना विनंती करणार आहे, आत्ता जर तुम्ही रस्त्यावर उतरला नाहीत, आत्ता जर तुम्ही एकजूट झाला नाहीत, तर उद्या हे गल्ली गल्ली तुमच्या राहणाऱ्या गल्लीत देखील हे टोल उभे करतील, अशी परिस्थिती होईल। आम्ही काय पैसे देणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा। सरकारला थेट तुमचा इशारा आहे। अहो, ही लोकभावना आहे। पैसे लोक भरणार आहेत, ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय। तुम्ही प्रत्येक गोष्टीत त्यांच्याकडनं पैसे मागताय। आधी सन्माननीय राजसाहेबांच्या कृपेनेच महाराष्ट्रातले बरेचसे टोल बंद झाले, त्यातले हे मुंबई एंट्री पॉईंटचे 4 टोल नाके होते। हाही आम्ही होऊ देणार नाही। वेळ प्रसंगी सन्माननीय राजसाहेबांची मदत घेऊ, साहेबांना देखील आम्ही गळ घालू की हा टोल नाका होऊ नये, यासाठी तुम्ही देखील आम्हाला मदत करावी। नक्कीच कॅमेरा निशाद गणेशपुरा, टीव्ही मराठी।